कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो. इंग्रजी कालगणनेनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तर मराठी कालगणनेनुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेस कोजागिरी साजरी केली जाते. या पौर्णिमेला माणिके थारी मोती तयार करणारी असे देखील म्हटले जाते. तर याच पौर्णिमेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया. सर्वात आधी बघूया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा अतिशय प्रकाशमान असते. चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशमान होतो. पौराणिक माहितीनुसार व आयुर्वेदानुसार या दिवशी चुलीवर किंवा गॅसवरती दूध आटवण्यासाठी अंगणात किंवा गच्चीवरती ठेवतात. ते दूध तोपर्यंत आटवतात जोपर्यंत चंद्राचे प्रतिबिंब त्यात दिसत नाही. जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते तेव्हा त्याचे तेजस्वी आणि प्रकाशमान किरणे त्या दुधात पडतात आणि आयुर्वेदानुसार हे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. आता बघूया कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीच्या मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागरती असे म्हणते. कोजागरती म्हणजे कोण जागत आहे त्याला पुढे कोजागिरी असे म्हणू लागले. कोजागरती असे म्हणत लक्ष्मी माता पृथ्वी तलावर संचार करते आणि जे जागरण करत असेल त्याच्यावरती कृपा करते. असे म्हणतात की कोण जागत आहे याचा अर्थ कोण ज्ञानासाठी सजग आहे आणि जागृत आहे असे देवी विचारते. त्यामुळे या दिवशी भजन, अभंग आणि गायन करून जागरण केले जाते. आता बघूया कोजागिरी पौर्णिमेची कथा. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व गोपिकांसोबत रासलीला केली. श्रीकृष्णाच्या मधुर बासरीच्या आवाजाने परिसरातील सर्व गायींना पान्हा फुटला आणि त्यांचे दूध वाहू लागले. येथील गवळ्यांनी ते दूध मटक्यामध्ये धरले. त्या दुधामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडला व ते दूध अमृतमय झाले आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला. तेव्हापासून भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून दूध आटविण्यास सुरुवात झाली. आता बघूया कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व. कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूच्या सुरुवातीचा हा दिवस मानला जातो. या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये आटवलेले दूध आरोग्यासाठी औषधी मानले जाते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. भजन आणि जागरणामुळे देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी सर्व एकत्र येऊन एकमेकातील मतभेद विसरतात आणि हा उत्सव साजरा करतात. पूजा व विधी. रात्रीच्या वेळी म्हणजे चंद्र मध्यावर येण्याच्या आधीपासूनच दूध आटवण्यासाठी ठेवायचे. हे दूध आटत असताना भजन कीर्तन करावे, देवीची भक्तिगीते म्हणावी, त्यांची आराधना करावी. काही ठिकाणी ह्या दिवशी व्रत करून देवीची कथा ऐकली जाते. रात्री 12 वाजल्यानंतर चंद्रप्रकाश जेव्हा दुधात पडतो म्हणजे चंद्र अगदी डोक्यावर येतो तेव्हा दूध काढून देवाला नैवेद्य दिल्यानंतर आपण दूध घ्यावे.